Welcome to my channel Deepa's Education Adda. Good morning everybody. How is it going? How are the things with you? I think we can begin our lesson now. वेव ऑप्टिक्स 11व्या भागात तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट प्लेन सरफेस. लाईटला तुम्ही प्लेन वेव्हफ्रंट सुद्धा म्हणू शकता. म्हणजे हेच टायटल असं होईल की रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट ॲट प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. ह्युजेनने त्याच्या कन्स्ट्रक्शनमधून असं प्रूव्ह केलं की लाईट हा वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होतो आणि ट्रॅव्हल होणारा तो जो वेव्हफ्रंट आहे त्याचं नेचर सेम राहतं. म्हणजे प्लेन वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्येच प्रोपॅगेट होईल. जर तो स्पेरिकल असेल तर तो स्पेरिकल वेव्हफ्रंटच्याच फॉर्ममध्ये प्रोपॅगेट होईल. आज आपण हाच वेव्हफ्रंट की जो प्लेन आहे त्या प्लेन वेव्हफ्रंटचं एका प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसपाशी होणारं रिफ्लेक्शन स्टडी करणार आहोत. रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट ॲट प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. लाईटशी संबंधित नंबर्स ऑफ फिनॉमिनॉन आहेत. त्यापैकी एक म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हा लाईटशी संबंधित फिनॉमिनॉन आपल्याला स्टडी करायचा आहे आणि त्यासाठी हवी असलेली रे डायग्रॅम स्क्रीनवर डिस्प्ले होत असलेली तुम्हाला दिसते. एका प्लेन वेव्हफ्रंटचं एका प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसपाशी म्हणजे इंटरफेसपाशी होणारं रिफ्लेक्शन आपल्याला काय करायचं आहे तर स्टडी करायचं आहे. रे डायग्रॅममध्ये लाईटचं रिफ्लेक्शन होत असताना लाईटचं बिहेवियर कसं आहे हे बिहेवियर आपल्याला स्टडी करता येतं. त्यासाठीच आपण रे डायग्रॅम ड्रॉ करत असतो. समोर दिसत असलेल्या रे डायग्रॅममध्ये तुम्हाला रंगांचा वापर करून ड्रॉ केलेले काही रेज दिसतील. मी ही रे डायग्रॅम ड्रॉ करण्यासाठी मुद्दामून कलर स्केच पेनचा वापर केला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक दिसतोय, रेड दिसतो, ग्रीन, ब्राऊन आहे, पिंक कलरचं एक सेमी सर्कल ड्रॉ केलेलं दिसतंय. इथं स्केच पेनचा वापर करून मी हे रे डायग्रॅम ड्रॉ केलेली आहे. म्हणजे हे मी मुद्दाम केलेलं आहे. हे करण्यामागचा हेतू असा होता की या डायग्रॅममधला इन्सिडंट रे ऑफ लाईट, रिफ्लेक्टेड रे ऑफ लाईट, नॉर्मल, इंटरफेससारख्या गोष्टी तुमच्या सहज लक्षात याव्यात. ॲक्च्युली होतं काय, रे डायग्रॅम ड्रॉ केली की त्या रे डायग्रॅमकडे पाहून प्रत्यक्षात सगळ्यात पहिल्यांदा जे इम्प्रेशन असतं त्यावेळेस असं वाटतं की किती अवघड डायग्रॅम आहे. पण त्यामध्ये अवघड असं मुळीच काही नसतं. मग तो अवघडपणा कमी व्हावा आणि तुम्हाला ती डायग्रॅम छान वाटावी, तुमचं लक्ष त्या डायग्रॅमकडे असावं या हेतूने मी कलर्सचा वापर त्या डायग्रॅममध्ये केलेला आहे. बघा, तुम्हाला ब्राऊन कलर दिसतोय, ब्लॅक दिसतोय, पिंक दिसतो, रेड दिसतोय आणि ग्रीन दिसतोय. या कलर्सचा वापर करून मी ह्या डायग्रॅममध्ये काय काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिल्यांदा जर ही डायग्रॅम तुम्ही तुमच्या नोटबुकवर पेन्सिलचा वापर करून ड्रॉ करत असाल तर ह्या डायग्रॅमचं एक्सप्लेनेशन ज्यावेळेस मी देईल त्यावेळेस तुम्हाला ते पटपट लक्षात येईल. बघा, आता डायग्रॅमशी संबंधित काही गोष्टी आपण बोलूयात. डायग्रॅममध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ब्राऊन कलरची एक ब्रॉड लाईन सगळ्यात खालच्या बाजूला तुम्हाला ड्रॉ केलेली दिसते. तो आहे इंटरफेस. XYने मी तो इंटरफेस ड्रॉ केलेला आहे. दिसला का सगळ्यांना? त्या XYला आपण प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस असं म्हणायचं. प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे म्हणजेच इंटरफेस आहे, म्हणजेच दोन माध्यमांना वेगळं करणारी अशी ती काय आहे तर बाउंड्री आहे की जिला आपण इंटरफेस असं म्हणतो. त्यानंतर काळ्या रंगाचा वापर करून ड्रॉ केलेल्या दोन लाईन्स म्हणजे दोन रेज तुम्हाला तिथं दिसत आहेत. बघा, पहिला जो रे आहे तो आहे रे PA की जो इंटरफेसपाशी येतोय. दुसरा जो रे आहे तो आहे रे QC की जो सुद्धा इंटरफेसपाशी येतोय.
आणि ए आणि सी या पॉईंटपाशी इन्सिडंट होतोय. आता हा PA आणि QC ला तुम्ही म्हणायचं काय, तर हे दोन्ही रेज त्यांना तुम्ही म्हणायचं इन्सिडंट रे ऑफ लाईट. का, तर हा लाईट त्या XY इंटरफेसपाशी येऊन काय झालेला आहे, तर इन्सिडंट झालेला आहे, धडकलेला आहे. मला कसं कळलं की लाईट येतोय आणि इंटरफेसपाशी धडकतोय, तर बघा P पाशी मी ॲरो हेड ड्रॉ केलेला आहे, Q पाशी सुद्धा ॲरो हेड ड्रॉ केलेला आहे आणि तो ॲरो हेड रिप्रेझेंट करतोय डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट. म्हणजे लाईट P पॉईंटपासून निघाला आणि येतोय A पाशी, Q पासून निघाला आणि तो इंटरफेसपाशी कुठे येऊन धडकतोय, तर C पाशी. म्हणून हे दोघं जण काय आहेत, तर इन्सिडंट रे ऑफ लाईट. त्यानंतर रेड पेनने मी 2 रेज ड्रॉ केलेले आहेत. बघा डायग्राममध्ये तुम्हाला दिसतील AR आणि दुसरा आहे CS. हे 2 रेज ड्रॉ करण्यासाठी रेड पेनचा वापर झालेला आहे. ॲरो हेड मला दाखवतोय की लाईट इंटरफेसवरती येऊन रिफ्लेक्ट झाला, तो आला त्याच माध्यमात परत निघाला, पण परत जात असताना मात्र लाईटने स्वतःचा पाथ चेंज केला. लाईटचं हे जे बिहेवियर आहे त्यालाच तुम्ही म्हणायचे रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. मग त्या ॲरो हेडमुळं मला समजतंय की लाईट कुठून कुठे निघालाय, तर A पासून R पाशी निघालाय. म्हणजे हा रे AR आणि रे CS यांनी काय रिप्रेझेंट केलंय, तर यांनी रिप्रेझेंट केलंय रिफ्लेक्टेड रे ऑफ लाईट. का, तर लाईटचं इंटरफेसपाशी झालेलं रिफ्लेक्शन हे 2 रेज रिप्रेझेंट करत आहेत. बघा राहतील का तुमच्या लक्षात, रे AR अँड रे CS. परत आपण शिकलोय की लाईट हा रेच्या फॉर्ममध्ये नाही, वेव्हच्या फॉर्ममध्ये नाही, तर लाईट हा वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये प्रोपॅगेट होतो. मग बघा रे PA आणि रे QC यांच्यामध्ये तुम्हाला लाईट एका प्लेन वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये दिसतोय. तो वेव्हफ्रंट बघा मी ड्रॉ केला आहे AB असा ड्रॉ केलेला तो वेव्हफ्रंट आहे. तो जर पुढे प्रोपॅगेट झाला, पुढं सरकत आला, तर इंटरफेसपाशी त्या प्लेन वेव्हफ्रंटचा सगळ्यात पहिल्यांदा येणारा भाग म्हणजे असेल A आणि B थोड्या उशिरा येईल. का, तर इंटरफेसपाशी हा प्लेन वेव्हफ्रंट ऑब्लिकली म्हणजे तिरकस असा इन्सिडंट होतोय. तो नॉर्मली येत नाही आहे, तो कसा येतोय, तो तिरकस येतोय. मग त्या AB वेव्हफ्रंटच्या तिरकस येण्यामुळं इंटरफेसपाशी सगळ्यात पहिल्यांदा कोण पोहोचलं, तर A आणि नंतर मागं कोण शिल्लक राहिलं, तर B. इंटरफेसपाशी तुम्हाला दिसतोय का, A आधी पोहोचलेला आहे आणि B कुठं राहिलेला आहे, तर मागच राहिलेला आहे. त्यानंतर A पाशी आलेला लाईट सगळ्यात पहिल्यांदा काय होईल, तर रिफ्लेक्ट होईल. मग झाला तो रिफ्लेक्ट झाला, कुठंपर्यंत जाऊन पोहोचला, रेड पेनने ड्रॉ केलेल्या रेजवरती तुम्हाला एक पॉईंट D दिसतोय. त्या D पाशी तो जाऊन पोहोचला. ज्यावेळेस लाईट A पासून D पर्यंत जाऊन जात होता त्यावेळेस B पाशी आलेला लाईट हा C पाशी येऊन पोहोचत होता. याचा अर्थ C आणि D हे दोन्हीही पॉईंट कसे असले पाहिजेत, तर सेम फेजमध्ये असले पाहिजेत. बघा पुन्हा एकदा सांगते, प्लेन वेव्हफ्रंट इंटरफेसवर ऑब्लिकली इन्सिडंट होतोय. म्हणजे प्लेन वेव्हफ्रंटचा A हा भाग सगळ्यात आधी इंटरफेसपाशी पोहोचला आणि B हा नंतर पोहोचतो, म्हणजे B हा मागं राहतोय. A पाशी आलेला लाईट सगळ्यात आधी रिफ्लेक्ट होईल. तो कुठंपर्यंत जाऊन पोहोचला, तर D पाशी. ज्यावेळेस A पॉईंट पाशीचा लाईट D पाशी जात होता त्यावेळेस B पॉईंट पाशीचा लाईट हा C पाशी येत होता. याचा अर्थ असा की या डायग्राममध्ये दिसणारे C आणि D हे दोन्ही पॉईंट कसे आहेत, तर सेम फेजमध्ये आहेत. सेम फेजमध्ये आहेत हे 2 पॉईंट लक्षात ठेवायचं, पॉईंट C अँड पॉईंट D. त्या A आणि C पॉईंट पाशी
की जिथं इन्सिडंट रे ऑफ लाईट येऊन इन्सिडंट झाले तिथं मी इंटरफेसला एक नॉर्मल ड्रॉ केलेला दिसतोय. बघा ते नॉर्मल ग्रीन पेनने आपण ड्रॉ केलेले आहेत. एक दिसतोय MA आणि दुसरा नॉर्मल दिसतोय NC. हा नॉर्मल इंटरफेसला जिथं इन्सिडंट होतोय तिथंच तुमचा इन्सिडंट रे ऑफ लाईट पोहोचला पाहिजे. नाहीतर नॉर्मल एकीकडं आणि इन्सिडंट रे ऑफ लाईट एकीकडं असं ड्रॉ करता येत नाही. जसं डायग्राममध्ये दिसतंय तसंच तुम्हाला ते ड्रॉ करावं लागेल. आत्ता आपण असं म्हणू शकतोय की AB हा काय आहे तर इनिशियल प्लेन वेव्हफ्रंट आहे आणि CD हा वेव्हफ्रंट रिफ्लेक्शन हा फिनॉमिनॉन झाल्यानंतर तयार झालेला आहे. म्हणजे तो रिफ्लेक्टेड प्लेन वेव्हफ्रंट आहे असं आपण म्हणू शकतोय. किंवा तुम्ही CDला न्यू वेव्हफ्रंट असं सुद्धा म्हणू शकता. रे PA ने नॉर्मल बरोबर नॉर्मल MA हा नॉर्मल आहे. रे PA ने नॉर्मल MA बरोबर केलेला अँगल आहे अँगल ऑफ इन्सिडन्स. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा वेव्ह ऑप्टिक्सचं इंट्रोडक्शन देत असताना मी सांगितलं होतं, आपण एक डायग्राम स्टडी केली होती रिफ्रॅक्शन ऑफ लाईटसाठीची. त्याच्यामध्ये आपल्याला दिसलं होतं की अँगल ऑफ इन्सिडन्स कशाला म्हणायचा, अँगल ऑफ रिफ्लेक्शन कशाला म्हणायचं, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कशाला म्हणायचं. तर त्यापैकी आपल्याला इथे दिसतोय अँगल ऑफ इन्सिडन्स. इन्सिडंट रेने नॉर्मल बरोबर केलेल्या अँगलला म्हणायचं अँगल ऑफ इन्सिडन्स. इथं इन्सिडंट रे ऑफ लाईट कोण आहे तर PA हा आहे. या PA ने नॉर्मल MA बरोबर केलेला अँगल बघा तुम्हाला दिसतोय, स्मॉल आय ने मी तो रिप्रेझेंट केला आहे, तो आहे अँगल ऑफ इन्सिडन्स. ठीक आहे. म्हणजे लाईट रे PA पाशी येऊन इन्सिडंट होतोय आणि तो रिफ्लेक्ट होतोय. रिफ्लेक्ट होत असताना कसा झाला तर रे AR असा तो रिफ्लेक्ट झाला. मग आता रिफ्लेक्टेड रेने नॉर्मल बरोबर केलेल्या अँगलला म्हणायचं अँगल ऑफ रिफ्लेक्शन. स्मॉल आरने मी ते रिप्रेझेंट केले बघा, पिंक कलर वापरलेला दिसतोय तो स्मॉल आर लिहिण्यासाठी की जो तुम्हाला रिप्रेझेंट करतोय अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ रिफ्लेक्शन माहिती ना कसं तयार होतं. रिफ्लेक्टेड रेने नॉर्मल बरोबर केलेल्या अँगलला म्हणायचं अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे. मग आता दिसत काय होतं तर एक काटकोन तयार झालेला दिसत होता बघा. MAC हा काय आहे तर एक राईट अँगल तयार झालेला दिसतोय. म्हणजे त्यांचं जे माप आहे तो A जो पॉईंट आहे तो आता असेल 90 डिग्रीला. म्हणजे त्या 90 डिग्रीतून जर R मायनस झाला तर उरलेला अँगल असेल TAC की जो असेल 90 मायनस R. कारण 90मधून R गेला म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन वजा झाला की जो अँगल ऑफ रिफ्लेक्शन वजा झाल्यानंतर शिल्लक राहील DAC हा अँगल. म्हणजे पॉईंट A पाशी जो अँगल तयार झालेला आहे तो आहे 90 मायनस R. आलं का लक्षात. आपण 3 अँगलबद्दल बोलत होतो. तिघांवरती पुन्हा एकदा लक्ष द्या तुम्ही. एक होता I अँगल ऑफ इन्सिडन्स, दुसरा होता R अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन आपण 90मधून वजा करतोय का तर तिथं एक राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला मला दिसतोय MAC. मग त्या 90 डिग्रीमधून Rच्या जाण्यामुळं A पाशी जो अँगल तयार होईल तो असेल 90 मायनस R. ठीक आहे. आता पलीकडच्या बाजूला पॉईंट C पाशी आपण बघूया. इथं सुद्धा एक अँगल ऑफ इन्सिडन्स तयार झालेला तुम्हाला दिसतोय. स्मॉल आयने मी तो रिप्रेझेंट केला आहे बघा. QCN हा तो आहे अँगल ऑफ इन्सिडन्स. QCN इन्सिडंट रेने नॉर्मल बरोबर केलेला अँगल म्हणजे QCने CN सोबत केलेला जो अँगल आहे तो आहे अँगल ऑफ इन्सिडन्स.
हाच इन्सिडंट रे आता रिफ्लेक्टसुद्धा होतोय. कसा रिफ्लेक्ट झालेला दाखवला आहे आपण, तर CS या रेने आपण तो रिफ्लेक्ट केलेला दाखवत आहोत. मग या CSने NC या नॉर्मल बरोबर केलेला अँगल दिसतोय स्मॉल r, म्हणजे की ज्याला आपण म्हणतोय अँगल ऑफ रिफ्लेक्शन. पुन्हा एक राईट अँगल ट्रँगल तयार झालेला दिसेल NCA. राईट अँगल ट्रँगल आहे म्हणजे C पाशी जो अँगल तयार झाला तो होता 90 डिग्री. त्या 90 मधून जर I सबस्ट्रॅक्ट झाला तर C ची जी किंमत असेल, C पाशी तयार झालेला जो अँगल असेल तो असेल 90 मायनस I. म्हणजे आता तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस एक्सप्लेन करण्यासाठी फक्त 2 अँगल लक्षात ठेवावे लागतील. A पाशी तयार झालेला 90 मायनस R आणि C पाशी तयार झालेला 90 मायनस I. बघा, एकदा पुन्हा बारकाईने निरीक्षण केल्यानंतर ही डायग्रॅम अगदी सहज लक्षात राहू शकते. आता जो रिफ्लेक्ट होणारा लाईट होता तो एकसारखा रिफ्लेक्ट झाला नाही, कारण प्लेन वेव्हफ्रंट हा इंटरफेसला ऑब्लिकली इन्सिडेंट झाला. तिरकस येऊन तो धडकला होता त्या इंटरफेसवरती. म्हणजे पॉईंट A आधी आला आणि B नंतर आला. मग A पॉईंट आधी रिफ्लेक्ट झाला आणि B हा नंतर रिफ्लेक्ट झाला. मग जो रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट तयार झाला तो सुद्धा प्लेन वेव्हफ्रंट तयार होता. प्लेन वेव्हफ्रंटच्याच फॉर्ममध्ये होता. आपण त्याला नाव दिलं DC. पण मग A पासून तो लाईट D पर्यंत कसा काय पोहोचला, तर जेवढा वेळ प्लेन वेव्हफ्रंटच्या Bला C पाशी पोहोचण्यासाठी लागला तेवढाच वेळ A पाशी आलेल्या लाईटला कुठंपर्यंत जाण्यासाठी लागला असेल, तर D पाशी जाण्यासाठी लागला असेल. मग हा D पॉईंट AR या रिफ्लेक्टेड रेवर तयार होणारा तो D पॉईंट मी कसा शोधून काढला, तर मी काय केलं, कंपास पॉईंट B वर ठेवला, की जिथं तुम्हाला दिसतंय की राईट अँगल ट्रँगलसाठीची खूण केलेली 90 डिग्री तिथं B पाशी मी दाखवते की 90 डिग्रीचा अँगल तिथं तयार होतो. त्या B पाशी मी कंपासचं एक टोक ठेवलं आणि पेन्सिलचं टोक ठेवलं C पाशी, इंटरफेसवरच्या त्या पॉईंट C पाशी. हे जे अंतर होतं ते अंतर होतं C इंटू D. तुम्हाला माहिती आहे लाईट फ्री स्पेसमध्ये ट्रॅव्हल होण्यासाठी जो स्पीड ॲक्वायर करतोय तो आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. आणि किती वेळ लागतोय, तर T इतका वेळ लागतोय B पासून C पर्यंत जाण्यासाठी. म्हणजे याचा अर्थ लाईटने कव्हर केलेलं डिस्टन्स काय आहे, तर C इंटू T. कुठून कुठंपर्यंत जाण्यासाठी, तर B पासून C पर्यंत जाण्यासाठी. मग आता कंपासचं टोक B वरती होतं आणि पेन्सिल होती C पाशी. ते कंपासचं टोक मी उचललं आणि इंटरफेसवरच्या पॉईंट A पाशी ठेवलं आणि अंतर न हलवता एक सेमी सर्कल ड्रॉ केलं. ते सेमी सर्कल तुम्हाला पिंक कलरने ड्रॉ केलेलं मी दिसतंय बघा. त्या सेमी सर्कलमुळं झालं काय, तर रे AR हा पॉईंट D पाशी कट झाला. बघा त्या पॉईंट D पाशी आपण दाखवतोय की एक राईट अँगल ट्रँगल तयार होतोय, 90 डिग्रीचा कोन तयार होतोय, तो पॉईंट D. त्या AR रिफ्लेक्टेड रेला जिथं कट झाला तिथं मी नाव दिलं, तिथं मी लेबल दिलं पॉईंट D. म्हणजे याचा अर्थ असा, लाईट B पासून C पर्यंत पोहोचण्यासाठी जेवढा वेळ लागतोय तेवढाच लाईट कुठून कुठं जाण्यासाठी लागतोय, तर पॉईंट A पासून पॉईंट D पर्यंत पोहोचण्यासाठी लागतोय. का हे असं झालं, तर लाईट एकसारख्याच मीडियममध्ये ट्रॅव्हल होतोय. म्हणजे B ते C हे अंतर C इंटू T असेल, तर पॉईंट A टू D हे अंतरसुद्धा काय आहे, तर C इंटू T इतकंच आहे. मला असं वाटतंय मी ह्या डायग्रॅममधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत.
तुम्हाला मगाशी मी म्हटलं होतं की ही डायग्राम तुम्ही काय करा तर नोटबुकवरती ड्रॉ करा, म्हणजे तुम्हाला पुढचं जे एक्सप्लेनेशन आहे ते मला देता येईल जे डायग्रामशी संबंधित आहे. आता आम्ही तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या होत्या. एक म्हटलं होतं इंटरफेसवरच्या पॉईंट ए पाशी जो अँगल तयार झाला आहे तो लक्षात ठेवा 90 - R, आणि पॉईंट सी पाशी जो अँगल तयार झाला आहे 90 - I, तो अँगल तुम्ही लक्षात ठेवा. बी आणि डी पाशी 90 डिग्रीचे 2 अँगल तयार झालेले आहेत. ह्या डायग्राममध्ये तुम्हाला 2 काटकोन त्रिकोण दिसतील, 2 राईट अँगल ट्रँगल दिसतील. बघा मी दाखवते कुठे येतो. अँगल ABC आणि अँगल ADC हे ते 2 अँगल आहेत की ज्यांनी 2 ट्रँगल तयार केले. ट्रँगल ABC आणि ट्रँगल ADC, की हे 2 ट्रँगल कसे आहेत तर कॉन्ग्रंट आहेत. मी यांना कॉन्ग्रंट का म्हणते त्याचं कारणसुद्धा तुम्हाला सांगते. अँगल ABC अँड अँगल ADC मध्ये बी आणि डी हे जे 2 अँगल आहेत ते आहेत 90 डिग्रीचे. ट्रँगल ABC अँड ट्रँगल ADC मध्ये AC साईड कॉमन फॉर बोथ ट्रँगल, म्हणजे AC कॉमन आहे ट्रँगल ABC मध्ये आणि ट्रँगल ADC मध्ये. BC आणि AD यांचं जे अंतर आहे ते सेम आहे, ते आहे C/T. म्हणून अँगल A हा कोणासारखा आहे तर अँगल C सारखा आहे. मग एवढं सगळं त्या 2 ट्रँगलमध्ये आहे, म्हणून मी असं म्हणू शकते की ट्रँगल ABC कॉन्ग्रंट टू ट्रँगल ADC. परीक्षेमध्ये फक्त ह्या डायग्रामशी संबंधित असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ड्रॉ नीट लेबल्ड रे डायग्राम फॉर रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट ॲट प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. त्यावेळेस ही डायग्राम ड्रॉ करून या डायग्रामचं डिस्क्रिप्शन ज्यावेळेस तुम्ही लिहिताय, या डायग्रामला लेबलिंग तुम्ही करताय, त्यावेळेस तुम्हाला 2 मार्क दिले जातात. म्हणजे तसंही आपल्याला ही डायग्राम काढून बघून आपल्याला तिची प्रॅक्टिस तर करायचीच आहे, म्हणजे आपल्याला ती डायग्राम काढणं आलं. आता मी तुम्हाला म्हणत होते की ज्यावेळेस ह्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देईल त्यावेळेस ही डायग्राम तुम्ही काढलेली असणं गरजेचं आहे. मग काढली का डायग्राम सगळ्यांनी नोटबुकवर? ठीक आहे, तर मग आता पुढं जाऊयात आपण. आधीच्या रे डायग्राममध्ये तुम्हाला 2 ट्रँगल दिसले. एक होता ABC आणि दुसरा होता ADC. या 2 ट्रँगलमध्ये जी साईड होती AC ती त्या दोन्ही ट्रँगलला कॉमन होती. मग मी असं म्हटलं की ट्रँगल ABC कॉन्ग्रंट टू ट्रँगल ADC, म्हणजे ABC ADC हे 2 ट्रँगल कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे एकरूप आहेत. मी असं का म्हणू शकले ते 2 ट्रँगल कॉन्ग्रंट आहेत म्हणून? ते तुम्हाला आता एक्सप्लेन करून सांगते. बघा, कॉन्ग्रन्सी म्हणजे एकरूपता 4 टाईपची असेल. साईड 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 कॉन्ग्रन्सी, साईड अँगल साईड कॉन्ग्रन्सी, किंवा अँगल साईड अँगल कॉन्ग्रन्सी, किंवा अँगल अँगल साईड कॉन्ग्रन्सी. पण आपल्याला ट्रँगल ABC आणि ADC मध्ये जी कॉन्ग्रन्सी दिसत आहे ती आहे साईड अँगल साईड कॉन्ग्रन्सी. साईड अँगल साईड कॉन्ग्रन्सी म्हणजे एका ट्रँगलचा एक साईड दुसऱ्या ट्रँगलच्या एका साईडला कॉन्ग्रंट असायला हवी, एकरूप असायला हवी. त्यानंतर पहिल्या ट्रँगलचा एक अँगल दुसऱ्या ट्रँगलच्या अँगलला कॉन्ग्रंट असायला हवा.
पहिल्या ट्रायंगलची एक साईड दुसऱ्या ट्रायंगलच्या एका साईडला कॉन्ग्रंट असायला हवी. म्हणजे पहिल्या ट्रायंगलची 2 साईड आणि एक अँगल हे दुसऱ्या ट्रायंगलच्या 2 साईड आणि एका अँगल इतकेच असायला हवेत. बघा आता समोर तुम्हाला 2 ट्रायंगल दिसतात आहे, राईट अँगल ट्रायंगल दिसतात आहे. एक आहे ABC आणि दुसरा आहे ADC. ABC मध्ये अँगल B हा 90 डिग्रीचा दिसतो. ट्रायंगल ADC मध्ये अँगल D हा 90 डिग्रीचा दिसतो. जसं की त्या रे डायग्राममध्ये आपण बघत होतो की ABCची साईड AC ही ADC या ट्रायंगलच्या ACला काय होती तर कॉमन होती. म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगलमधल्या ABC आणि ADC मधल्या AC ही साईड कॉन्ग्रंट आहे. AC ही बाजू एकरूप आहे. का तर त्या दोन्ही ट्रायंगलची AC ही साईड काय दिसत होती तर कॉमन दिसत होती, म्हणून मी असं म्हणते. त्यानंतर ट्रायंगल ABC मधली साईड BC ही कॉन्ग्रंट आहे, एकरूप आहे. कशाला तर ट्रायंगल ADCच्या साईड ADला. कारण मग आपण असं म्हणत होतो की लाईट B पासून C पर्यंत जाण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ लाईटला A पासून D पर्यंत जाण्यासाठी लागेल. याचा अर्थ BC हे अंतर कशासारखं असेल तर AD सारखं असेल. म्हणून मी हे ट्रायंगलच्या फॉर्ममध्ये असं म्हणू शकते की ABC ट्रायंगलची BC ही साईड ADC ट्रायंगलच्या AD ह्या साईडला काय आहे तर कॉन्ग्रंट आहे. कारण त्या दोघांचं जी लेंथ आहे C × T ती काय आहे सेम आहे, एकसारखे आहेत. म्हणून साईड BC ही साईड ADला काय आहे तर कॉन्ग्रंट आहे. आता बघा त्या दोघांमध्ये तयार झालेला अँगल C, ट्रायंगल ABC मधला जो अँगल आहे C तो ट्रायंगल ADCच्या अँगल Aला एकरूप आहे, कॉन्ग्रंट आहे. हे मी का म्हणू शकते तर जी कॉन्ग्रन्सी आपण बघतोय ती आहे साईड अँगल साईड कॉन्ग्रन्सी. याचा अर्थ ह्या दोनही त्रिकोणाचे जे कोण मी म्हणते की एकरूप आहेत ते त्या 2 साईडच्या मध्ये असला पाहिजे. म्हणजे AC आणि साईड BCच्या मध्ये जो अँगल दिसतोय तो दुसऱ्या ट्रायंगलमधल्या AC आणि साईड ADच्या मधलाच असला पाहिजे, तरच ही साईड अँगल साईड कॉन्ग्रन्सी होईल, नाहीतर ती होणार नाही. बघा म्हणजे साईड BC ही साईड ADला कॉन्ग्रंट, साईड AC ही साईड ACला कॉन्ग्रंट आणि ट्रायंगल ABCचा अँगल C हा ट्रायंगल ADCच्या Aला कॉन्ग्रंट. म्हणून साईड अँगल साईड कॉन्ग्रन्सीने हे दोनही ट्रायंगल ABC आणि ADC हे काय आहेत तर कॉन्ग्रंट ट्रायंगल आहेत असं आपण म्हणू शकतोय. समजलंय का तुम्हाला? रे डायग्राम ड्रॉ केल्यानंतर त्या डायग्रामच्या खाली आपल्याला त्या डायग्रामशी संबंधित लेबलिंग असं लिहून काढावं लागतं. बघा ती रे डायग्राम समजावून सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की इन्सिडेंट रे कुठं आहे, रिफ्लेक्टेड रे कुठं आहे, नॉर्मल कुठं ड्रॉ केला गेला आहे, इंटरफेस दाखवला होता. ते सगळंच्या सगळं लेबलच्या फॉर्ममध्ये आता पुन्हा लिहायचं. बघा बरं हे सांगत असताना तुम्ही डायग्राम डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आठवते का XY हा काय होता तर इंटरफेस होता, की त्या इंटरफेसलाच आपण काय म्हणतोय तर प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. रे PA आणि रे QC की जे आपण ब्लॅक कलरने ड्रॉ केलेले होते ते काय होते तर इन्सिडंट रे ऑफ लाईट. रे AR रे CS हे काय होते तर रिफ्लेक्टेड रे ऑफ लाईट. आपण रेड कलरने जे रेज ड्रॉ केले होते ना ते. AB हा काय आहे तर इनिशियल प्लेन वेव्ह फ्रंट किंवा ज्याला आपण इन्सिडंट प्लेन वेव्ह फ्रंट असं सुद्धा म्हणू शकतोय. त्यानंतर CD हा आहे रिफ्लेक्टेड
प्लेन वेव्हफ्रंट, किंवा आपण त्या सर्कलला ड्रॉ केलेली टँजंट आहे असं सुद्धा सी डीला म्हणू शकतो. अँगल PAM इक्वल टू अँगल QCN, की जो काय होता तर अँगल आय. अँगल आय काय आहे तर अँगल ऑफ इन्सिडन्स. त्यानंतर अँगल MAR इक्वल टू अँगल NCS, हा काय आहे तर अँगल आर. अँगल आरला आपण म्हणतोय अँगल ऑफ रिफ्लेक्शन. BC हे डिस्टन्स आपण सांगितलं होतं की ते कशा इतकं असणार आहे तर व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाईम, म्हणजे CT इतकं असणार आहे. आणि CT ही त्या सेमी सर्कलची काय असेल तर रेडियस असेल. MA NC हे काय आहेत तर इंटरफेसला ड्रॉ केले गेलेले नॉर्मल आहेत. नॉर्मल टू द प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस असं आपण ज्यांच्या बाबतीत लिहू शकतो. पॉईंट A, इंटरफेसवरती असलेला पॉईंट A हा त्या सेमी सर्कलचा काय होता तर सेंटर होता, सेंटर ऑफ सेमी सर्कल. पॉईंट C अँड पॉईंट D आर इन सेम फेज, म्हणून मी असं लिहू शकते की AB हा कशासारखा आहे तर CD सारखा आहे. ओके. रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेवफ्रंट at plane reflecting surface or reflection of light at plane reflecting surface. रिफ्लेक्शन स्टडी करण्यासाठी जी रे डायग्रॅम आपण ड्रॉ केली होती त्या डायग्रॅमवरून आपल्याला अशा प्रकारचे एक्सप्लेनेशन लिहिता येईल. बघा, इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल ADC, मी तुम्हाला आधीसुद्धा ह्या ट्रँगल ABC आणि ADC मधली कॉन्ग्रन्सी समजवून सांगितलेली होती. त्या कॉन्ग्रन्सीप्रमाणे तुम्हाला इथे दिसेल की अँगल ABC आणि अँगल ADC हा किती आहे तर 90 डिग्रीचा आहे. B आणि D हा 90 डिग्री होता, आठवते का तुम्हाला? त्या ट्रँगल ABC आणि ट्रँगल ADC मध्ये AC ही साईड कॉमन होती आणि BC म्हणजेच काय होता तर AD होता, की तो इक्वल टू किती होता तर व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम, म्हणजे C इंटू T. ट्रँगल ABC अँड ट्रँगल ADC आर कॉन्ग्रंट. आपण असं म्हणतोय की हे दोन्ही ट्रँगल काय आहेत तर कॉन्ग्रंट आहे. म्हणजे BC ही AD सारखी असताना AC ही कॉमन असताना अँगल C आणि अँगल A हा काय असणार आहे तर कॉन्ग्रंट असणार आहे. म्हणून आपण असं लिहिलं अँगल BCA इक्वल टू अँगल DAC. मग मी तुम्हाला डायग्रॅमचं एक्सप्लेनेशन देत असताना सुद्धा म्हटलं होतं की आपल्याला दोन अँगल डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. एक आहे A आणि दुसरा आहे C. A होता 90 मायनस R आणि C होता 90 मायनस I. मग बघा, अँगल BCA हा मी लिहिला 90 डिग्री मायनस I आणि अँगल DAC मी लिहिला 90 डिग्री मायनस R. 90 डिग्री राईट हँड साईडला आणलं, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन लेफ्ट हँड साईडला आणलं, तर 90 डिग्री झाला 0. लेफ्ट हँड साईडला असलेला मायनस I राईट हँड साईडला जाऊन होतो प्लस I. म्हणजे इक्वेशन असं तयार झालं, अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स. किंवा तुम्ही असंही लिहू शकाल, अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. लाईटशी संबंधित रिफ्लेक्शन हा फिनॉमिनॉन ज्यावेळेस घडून येत होता तो शिकत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात आली, ती म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स I इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे अँगल I हा कोणासारखा असणार आहे तर अँगल R सारखा असणार आहे. इन दिस वे रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस इज एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ ह्युजेन वेव्ह थिअरी ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस किंवा
रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेवफ्रंट ॲट प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. एका प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसपासून ज्यावेळेस लाईटचं रिफ्लेक्शन होतं आणि जे आपण स्टडी केलं एका रे डायग्रॅमच्या सहाय्याने, त्यावरून लक्षात आलेले मुद्दे तुम्हाला समोर दिसत आहेत की ज्यांना आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन असं सुद्धा म्हणू शकतो. त्यातला पहिला लॉ ऑफ रिफ्लेक्शन असा आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, दॅट इज आय इक्वल टू आर, की जे आपण त्या फिगरवरून, त्या रे डायग्रॅमवरून जॉमेट्रीचा वापर करून ऑब्टेन केलं, मिळवलं की अँगल ऑफ इन्सिडन्स हा कशासारखा असतो, तर अँगल ऑफ रिफ्लेक्शनसारखा असतो. आणि असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्ही म्हणायचं की हे जे लाईटचं बिहेवियर आहे, हा जो फिनॉमिना आहे तो काय आहे, तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. सेकंड लॉ ऑफ रिफ्लेक्शन, इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे लाईज ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. इन्सिडेंट होणारा रे आणि रिफ्लेक्ट होणारा रे हे नॉर्मलच्या अपोजिट साईडला असतील. थर्ड लॉ ऑफ रिफ्लेक्शन, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाईज इन द सेम प्लेन. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे एकाच सेम प्लेनमध्ये असतील. प्लेन एकाच प्रतलात असतील. प्लेन म्हणजेच प्रतल म्हणतो आपण त्याला. आज मी तुमच्यासोबत रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस हा पॉईंट डिस्कस केला. तुम्हाला रे डायग्रॅम समजावून सांगितली, त्याबद्दलचं एक्सप्लेनेशन दिलं, दोन ट्रँगल कॉन्ग्रंट कधी असतात हे देखील समजावून सांगितलं. अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे रिलेशन रिफ्लेक्शन ऑफ लाईट घडत असताना आपल्याला मिळतं हे देखील आपण पाहिलं. त्यानंतर आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शनसुद्धा शिकलो. आता ह्या पॉईंटकडं थोडं परीक्षेच्या दृष्टीने पाहूयात. परीक्षेमध्ये ह्या पॉईंटला धरून कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो ते तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे. विथ द हेल्प ऑफ नीट डायग्रॅम एक्सप्लेन रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम अ प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थिअरी ऑफ लाईट. या प्रश्नामध्ये आपल्याला डायग्राम काढायची, रिफ्लेक्शन ऑफ लाईटचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो हे देखील ऑब्टेन करून दाखवायचं आहे. आणि ह्या सगळ्या कामासाठी आपल्याला मिळतील 3 मार्क. हाच प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो, एक्सप्लेन रिफ्लेक्शन ऑफ लाईट ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थिअरी, हेन्स प्रूव्ह द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. ह्यामध्ये डायग्राम काढायची, डायग्रामचं डिस्क्रिप्शन लिहायचं, एक्सप्लेनेशन लिहायचं, आय इक्वल टू आर ऑब्टेन करायचा आणि लॉज ऑफ रिफ्लेक्शनसुद्धा लिहायची. एवढं सगळं केल्यानंतर आपल्याला मिळतील 3 मार्क. किंवा मग काही वेळेस परीक्षेमध्ये असा प्रश्न दिसतो, ड्रॉ ए नीट लेबल्ड डायग्राम फॉर रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट अ प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. रे डायग्राम ड्रॉ करायची, तिला लेबलिंग करायचं, तेच लेबलिंग डायग्रामच्या खाली सुद्धा आपण लिहायचं. डायग्राम काढल्याबद्दल आपल्याला मिळतील 2 मार्क. त्यानंतरचा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्टेट द लॉज फॉर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. 2 मार्कांसाठी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. रिफ्लेक्शन ऑफ लाईटसाठीचे 3 लॉज आहेत, ती 3ही लॉज आपल्याला करेक्ट लिहायचे की ज्याच्यासाठी आपल्याला 2 मार्क दिले जातील. आज मी तुमच्यासोबत रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस डिस्कस केलं. परीक्षेमध्ये ह्या पॉईंटवरती कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते प्रश्नसुद्धा मी तुम्हाला सांगितले. त्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी तुम्हाला या पॉईंटच्या नोट्स हव्या असतील असं मला वाटलं, म्हणून मी या पॉईंटशी संबंधित नोट्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेले आहेत. जर आज शिकवलेलं रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. दीपाज एज्युकेशन अड्डा.
माझे चॅनल सबस्क्राईब करणाऱ्या, मी प्रोव्हाइड केलेल्या नोट्स वाचून त्यातून अभ्यास करून मला सपोर्टिव्ह अशा कॉमेंट करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मी मनापासून आभार मानते.